नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्याविषयीचीच ही बातमी आपण बघतोय। लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना 1500 रुपये महिना सरकारकडून दिला जात होता। त्या आता 80 लाख महिलांना याच्या पुढे तो महिना मिळणार नाहीये, ते पैसे मिळणार नाहीयेत, कारण त्या अपात्र ठरलेल्या आहेत। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणं, निकषांची पूर्तता न करणं, म्हणजे या योजनेसाठी जे काही निकष दिलेले होते त्या निकषांची पूर्तता न करणं आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणं आहेत। त्यामुळे या महिलांना अपात्र ठरवण्यात आले। अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले। 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले। या दरम्यान आता मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे। राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही। डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तसंच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाहीत आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाही अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली। मात्र ज्या पुरुषांनी महिला बनून पैसे लाटले त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलंय। यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे। त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना